सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धत. खरीप पीक विमा 2026-27 अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2026-27 साठी अर्ज प्रक्रिया आता सुरू झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर किंवा इतर संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याने वेळेत पीक विमा भरावा असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, 7/12, 8 उतारा, बँक पासबुक, मोबाईल नंबर. पिकाची माहिती: अत्यल्प शेतकरी हिस्सा भरून आपल्या पिकाला आर्थिक सुरक्षा द्या असे आवाहन करण्यात आलेले आहे. आता जी.आर.मध्ये सांगण्यात आलं आहे की नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धत. तर हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पादनाच्या आधारे नुकसान भरपाई ही निश्चित केली जाणार आहे. अधिसूचित पिकांकरता नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यपद्धती. तंत्रज्ञानावर आधारित भात, सोयाबीन, कापूस व गहू ही पिके वगळून सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही शासनाने अधिसूचित केलेल्या विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या उत्पादनाच्या सरासरी आकडेवारी आधारित असेल. जर एखाद्या निर्धारित क्षेत्रातील विमा संरक्षण पिकाचे त्या वर्षीचे दर हेक्टरी सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे गृहीत धरण्यात येईल. एका विमा घटकातील उंबरठा उत्पादन किंवा हमी उत्पादन हे सर्व पिकांसाठी त्या हंगामातील मागील 7 वर्षांपैकी सर्वोत्तम अशा 5 वर्षाचे सरासरी उत्पादन जोखमी स्तर असेल. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी खरीप हंगाम सन 2026 ते रब्बी हंगाम 2026-27 या वर्षाकरता 70% असा जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे. सूत्र: उंबरठा उत्पादन हंगामातील मागील 7 वर्षांपैकी सर्वोत्तम अशा 5 वर्षाचे सरासरी उत्पादन 70% जोखीम स्तर. नुकसान भरपाई ठरवण्याचे सूत्र: रुपये प्रति हेक्टर. नुकसान भरपाई या ठिकाणी रुपये प्रति हेक्टर उंबरठा उत्पादन चालू वर्षाचे सरासरी उत्पादन विमा संरक्षित रक्कम उंबरठा उत्पादन असणार आहे.